उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर आणि राज्यातील देशातील इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात असुरक्षित लाडकी बहीण, लाडक्या बहिणीला न्याय द्या, बहिणींच्या लेकीला सुरक्षा द्या, गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, महायुती सरकारने राजीनामा द्यावा, पीडित महिलांना न्याय द्या, बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांचे फलक होते। यावेळी निषेध व्यक्त करताना काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, माणुसकीला काळीमा फासणारी बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना जी घडली, गुन्हा ज्या संस्थेत घडला ती संस्था भाजप RSSची संबंधित असल्यामुळे त्यात सहभागी असलेल्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली। जनतेचा असंतोषाचा उद्रेक होऊन रस्त्यावर जनता उतरली, रेल्वे बंद केली। न्याय मागणाऱ्या जनतेवर महायुतीच्या मिंधे सरकारने पोलिसी बळाचा वापर करून अमानुष लाठीचार केला। न्याय मागणाऱ्यांवर लाठीमार करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे राज्यभर जनतेचा राग अनावर झाला असून बदलापूर आणि इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला। त्यामुळे सरकार घाबरले। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महिने एसटीचा संप घडवून आणून जनतेला त्रास देणाऱ्या ॲडव्होकेट गुणवंत रत्न सदावर्तेला हाताशी धरून कोर्टाच्या माध्यमातून महिला अत्याचार विरोधातील आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। 1500 रुपयांपेक्षा महिलांची अब्रू मौल्यवान आहे हे या नाकर्त्या सरकारला कळत नाही। महाराष्ट्र बंदची नुसती घोषणा झाली तरी सरकारची दडपशाही सुरू झाली। संविधानात्मक पद्धतीने 2 चिमुकल्या जीवांना न्याय मिळावा म्हणून जनतेने आंदोलनही करू नये का? बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि उद्या तुमच्या आमच्या घरातील बहिणीला, लेकीला नराधमांची भीती न बाळगता मोकळेपणाने जगता यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी, गणेश वानकर, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, महादेव कोगनुरे, अशोक निंबर्गी, प्रमिला तुपलावंडे, अलका राठोड, सुशीला आबुटे, त्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट पार्टीचे इतर पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं, पण कोर्टाचा आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी, आमचे सर्व सहकारी, सोलापूर शहरातले व्यापारी असतील, सर्व बांधव असतील, आज पूनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलोय। जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळिंब फासण्याची। 4 वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम, ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व RSSचे आहेत, त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले। राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली, त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। पण हे प्रकरण बघता बघता महाराष्ट्रात झालं, देशभरात झालं। त्या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतोय। त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उतरलोय। आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत ते शंड आहेत। खरं तर त्या ज्या नरहरी केलंय त्याला लगेच तुम्ही बघा, तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या। आज मुली सुरक्षित नाहीत। 4 वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय, तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण झालंय। आज आमच्या मुली, आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही, कॉलेजला जायचं का नाही, शाळेला सोडायचं का नाही, अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही। म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले, त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही।
मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.